हे बघा, आज शिकवणार आहे 2 रेषांची रांगोळी कशी काढायची असं. हे बघा, हे तीन बोट आणि हा अंगठा घ्यायचा अशा पद्धतीने. हे बघा, आणि आपल्याला डबल रेस कशी तयार होते ते काढायची. हे बघा, ह्या पद्धतीने आपण रांगोळी घ्यायची आहे अशा पद्धतीने. नंतर सरळ असं हे बघा, अशा रेषा मारायच्या आहेत अशा पद्धतीने. हा एक बोट, हा मधला बोट आणि हा बोट, हे 2 वरती ठेवायचे अशा पद्धतीने. आणि ह्या होलच्या साह्याने ते रांगोळी पडायला पाहिजे इकडून इकडून. हे बघा, नंतर मी असं करते, प्रेस करते हा अंगठा आणि डबल रेष पाडते. बघा, अशा पद्धतीने मी रांगोळी घेतली. रांगोळी इकडे नको यायला. हे बघा, ह्या पद्धतीने इकडे नाही यायला पाहिजे अशी, म्हणून रांगोळी अशी व्यवस्थित घेणे. हे बघा, नंतर हे बघा, अशी डबल रेष आपली तयार होते. बघा, अशा पद्धतीने बघू शकता. हे बघा, अशी डबल रेष तुम्ही काढू शकता, प्रॅक्टिस करा. हे बघा, अशा पद्धतीने मी प्रेस करते, म्हणजे ही जो रांगोळी ना इथं नको यायला. हे बघा, अशा पद्धतीने इथं पण नको यायला, इथं पण नको यायला. आणि हा अंगठा आहे ना मध्ये टाकायचा. हे बघा, अशा पद्धतीने. आणि हे बघा, अंगठा टाईट पकडायचा आणि मग हळूहळू सोडायचं. हे बघा, अशा पद्धतीने डबल रेष तयार होते. बघा, अशा पद्धतीने तुम्ही चौकोनही काढू शकता. हे बघा, अशा पद्धतीने डबल रेष शिकायची असेल अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या आकारचे हे बघा असे काढू शकता. बघा, अशा पद्धतीने ही रांगोळी जर इकडे गेली तर ही गळते, मग डबल पट्टी आपण काढू शकत नाही. बघा, अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी पकडायची. 1 2 3 बोट, हे बोट असे करून असे ठेवायचे अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने ही रांगोळी इथं यायला नको. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण प्रॅक्टिस करा नक्कीच. हे बघा, अशा पद्धतीने रेषा मारू शकतो. हे बघा, इकडे जर रांगोळी आली तर गळेल. फक्त आपण 3 बोटाच्या मध्ये अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करायचं. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे ही रांगोळी अशी पडायला पाहिजे. हे बघा, दोघं साईडने अशा पद्धतीने. हे बघा, दोघं साईडने पडायला पाहिजे. बघू शकता, अशा पद्धतीने ह्या साईडने पडायला पाहिजे. हे बघा, मी खूप सारे नवीन व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझे व्हिडिओ बघत जा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, आपण असे डॉट पाडू शकतो अशा पद्धतीने. बघा, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. बघा, अशा पद्धतीने किती छान अशा चौकोन रेषा येत आहे. बघा, डबल पट्टी तुम्ही बी प्रॅक्टिस केल्यावर नक्की येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीने किती सुंदर सुंदर डिझाईन पडतात. हे बघा, डबल पट्टी तुम्ही सहज शिकू शकता अशा पद्धतीने. नक्कीच ट्राय करा. बघा, अशा पद्धतीने
अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा. हे बघा, डबल पट्टी हाताने सहज निघते, सहज आपण रांगोळी काढू शकतो अशा पद्धतीने. हे बघा, हे बघा. अजून एक नवीन सांगते मी. एक वेळा हे 3 बोट आहे ना, याच्यामध्ये रांगोळी पकडायची आपल्याला. इथं रांगोळी येऊ द्यायची नाही आपल्याला, फक्त ह्या 2 बोटांच्या अशी आत यायला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला सहज असं काढता येईल. हे बघा, इकडं रांगोळी येता कामा नाही. हे 3 बोट मध्ये अंगठा ठेवायचा, त्या पद्धतीने आपल्याला हे बघा अशी डिझाईन काढायची. सहज येता, प्रॅक्टिस करा नक्की. हे खूप प्रॅक्टिस लागेल त्याला. हे बघा, अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. हे बघा, सरळ रेष. नक्की ट्राय करा. असे नवीन नवीन मी व्हिडिओ आणणार आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. अशा पद्धतीने डबल रेस नक्कीच शिका तुम्ही पण. आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला असं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणेल तर तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा, अशा पद्धतीने डबल रेस शिकवली. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटले असं. धन्यवाद.